बिग बॉस मराठीच्या घरामध्ये 9व्या आठवड्यामध्ये प्राजक्ता शुक्रे ही घराबाहेर गेलीये अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण मात्र खरंच प्राजक्ता शुक्रे घराबाहेर गेली आहे का? कारण की आपण आतली बातमी नेहमी बाहेर आणत असतो आणि नेमकं बिग बॉसच्या घरामध्ये काय घडलंय हे सांगत असतो. पण मात्र आता प्राजक्ता शुक्रे बाहेर गेलीये बिग बॉसच्या अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे आणि ती खरी आहे खोटी आहे हेच आपलं सविस्तर या ठिकाणी बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉसच्या घरामध्ये काही सदस्य नॉमिनेट झाले होते आणि त्या नॉमिनेट सदस्यांच्या यादीमध्ये 6 जण होते. पहिलं नाव होतं ते म्हणजे दीपाली सय्यद यांचं, दुसरं नाव होतं अनुश्री मानेचं, तिसरं नाव होतं तन्वी कोलतेचं, तर चौथं नाव त्या ठिकाणी होतं प्राजक्ता शुक्रेचं, 5वं नाव होतं संकेतचं आणि 6वं नाव आहे रेवाचं. अशा पद्धतीनं 6 जण 8व्या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेट झाले होते आणि या 6 जणांपैकी आता एक सदस्य घराबाहेर जाणार आहे आणि त्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे आणि ते नाव आहे प्राजक्ता शुक्रे हिचं. आता प्राजक्ता शुक्रेच घराबाहेर का जाणार या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की दीपाली सय्यद एवढ्या लवकर घराबाहेर सहजासहजी जातील असं सध्या तरी दिसत नाही. कारण की त्या त्यांचे मुद्दे ठामपणानं खंबीरपणानं मांडत असतात. त्या जिथं चुकला तिथं समोरच्या व्यक्तीला भांडत असतात आणि अगदी त्या स्ट्रॉंग प्लेअर म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये खेळतात. म्हणून एवढ्या लवकर त्या जातील असं तरी सध्या दिसत नाही. मग त्याच्यानंतर नंबर येतो ते म्हणजे तन्वी कोलतेचा. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये तन्वी कोलते ही तर सुपर हिटच आहे. सगळं घर तिच्या आजूबाजूला असतं आणि तिचेच मुद्दे सगळ्यात जास्त चर्चेले जातात. म्हणून तन्वी कोलते एवढ्या लवकर जाईल असं सुद्धा वाटत नाही. तिसरं नाव येतं ते म्हणजे अनुश्रीचं. आता अनुश्री माने ही सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीनं खेळते. ती तिचा गेम वेळोवेळी बदलते. कोणासोबत राहायचं कोणासोबत नाही, ती नेमकी कोणाच्या बाजूनं आहे आणि कोणाच्या नाही हे तिला समजलं नाही आणि ती तिचा गेम अशा पद्धतीनं खेळत असल्यामुळं वेगवेगळे ट्विस्ट घरामध्ये आणत असल्यामुळं ती सुद्धा एवढ्या लवकर जाईल असं आपलं सध्या तरी दिसत नाही. मग नाव येतं संकेतचं. आता संकेत हा बिग बॉस मराठीच्या घरातला 9व्या आठवड्यामध्ये कॅप्टन झालेला आहे आणि कॅप्टन झालेला असला म्हणून तो बिग बॉसच्या घराबाहेर जायचा विषयच येत नाही. मग 5वं नाव आहे ते म्हणजे रेवाचं. आता रेवा सुद्धा नॉमिनेट झाली आहे, ती सुद्धा घराबाहेर जाऊ शकते आणि तिचा सुद्धा एवढा काही चांगला गेम नाही बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही. पण मात्र रेवाला येऊन आत्ताच काही 2 आठवडे झालेत आणि 2 आठवड्यामध्येच तिचा गेम अजून बाहेर आला नसल्यामुळं तिला सुद्धा एवढ्या लवकर घराबाहेर काढतील असं वाटत नाही. पण मात्र प्राजक्ता शुक्रे हे आता तिचा नंबर लागतो कारण की बिग बॉसच्या घरामध्ये तिला 9 आठवडे झालेत. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत तिने तिच्या गेममध्ये कुठलाही बदल केला नाही. ती सुरुवातीला जशी होती तशीच आता सुद्धा खेळत आहे. प्रत्येकासोबत गोड गोड बोलत आहे, सगळ्यांसोबत चांगलं राहण्याचा प्रयत्न करते. तर ती एक कोणासोबत वाद घालत नाही, कोणाच्या मुद्द्यामध्ये पडत नाही, तिचे स्वतःचे मुद्दे मांडत नाही, चांगल्या पद्धतीनं टास्क सुद्धा खेळत नाही. मग ती बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं काय करते? फक्त चांगलं दिसण्यासाठी बिग बॉसच्या घरामध्ये आलेली आहे का असा देखील प्रश्न काही जणांनी उपस्थित केलाय. पण मात्र बिग बॉसचा खेळच असा आहे की त्या घरामध्ये एकमेकांसोबत भांडावं लागतं, एकमेकांसोबत मुद्दे मांडावे लागतात आणि कोणाचं पटतंय नाही पटतंय ज्याची त्याला समजून सांगावं लागतं. मग हे सगळा राडा पाहण्यासाठी त्या लोकांच्या भानगडी पाहण्यासाठीच लोक बिग बॉस मोठ्या प्रमाणात पाहतात. पण मात्र प्राजक्तासारखे जे सदस्य आहेत ते सगळ्यांसोबत चांगलं राहण्याचा प्रयत्न करतात. असे प्रेक्षक सगळ्यांनाच आवडतील असं नाही, म्हणून लोक त्यांना घराबाहेर काढा, तिचा काहीही गेम नाही असं देखील म्हणतात. त्यामुळं प्राजक्तालाच घराबाहेर काढलेलं आहे असं कारण समोर आलेलं आहे आणि त्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. आता या सगळ्या कारणांमुळेच प्राजक्ताला घराबाहेर काढलं असेल का किंवा ती अजूनही घरामध्ये असेल? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.